कृष्ण हरी मौली राम कृष्ण हरी। व्हिडिओला देते तेजस बुवा, समाधान बुवा, गणेश बुवा, तर मंडळी पंढरपूरमध्ये आता आंघोळ वगैरे झाली नदीला आणि आम्ही आता दर्शनासाठी। हे बघा मंडळी, चला आता दर्शनासाठी निघालो आम्ही। आंघोळ वगैरे झाली नदीवर, तर पब्लिक बघू शकता तुम्ही पंढरपुरामध्ये अफाट गर्दी आहे। सर्व ठिकाणी पाहू शकता किती गर्दी किती आहे ती। तुम्ही खरेदी केला मेडिकल मध्ये मिळतं तुम्हाला 120 रुपयाला बसतं, तिथं तुम्हाला 70 रुपये डिस्काउंट आहे, 50 रुपयाला एक आहे। आणि लावून बघायला महत्वाचं म्हणजे फुकट आहे। लावून बघायला का फुकट आहे की तुमचं दुकानात थांबतंय का नाही थांबतंय माझ्या समोर सांगायचं। मंडळी दिंड्या 15-20 रुपये तर बघा एक डोस प्रत्येकाला फुकट देणार, 100% आणि 100% गॅरंटी असणार। बघा डॉक्टरची एकदा वापरलाच तर नाही तर 100% तुम्ही पोस्टाने कुरिअरला मागणी करणार। फक्त 50 रुपये 50 रुपये 50 रुपये। मंडळी हा मंडळी आहे पुंडलिकचा मंदिर आहे मित्रांनो। पब्लिक किती येतोय किती जातोय याची गिनतीच नाही। बघू शकता तुम्ही खाली ये चंद्रभागेच्या काठी किती पब्लिक आहे बघा। गर्दी बघा किती। आतमध्ये गेलो तर एवढी भीड असते की चक्काजाम असते। याच्याने आम्ही गेलो तर चक्काजाम होता। मित्रांनो मंडळी व्हिडिओ आता कंटिन्यू करत जा। खाली बघ त्या बाजूशी येणारी असं तेच बोलते हो या म्हणून इकडे। तर मित्रांनो दर्शनाला गर्दी बघा आता सगळ्या दिंड्या आहेत। दिंडी आलेली आहे बघा।
पाहू शकता हरिनामाचा गजर कसा चालू आहे मंडळी. पालखी गेली पालखीमध्ये आणि बँजोच्या गजरामध्ये कसा गजर चालू आहे पांडुरंगाचा आषाढी एकादशीसाठी. बघा गर्दी अफाट गर्दी आहे आणि बँजोच्या गजरात माऊलीचं गजर चालू आहे. बघा मित्रांनो किती गर्दी आहे. अफाट दिंडी मोठी आहे आणि बँजोच्या गजरात हरिनामाचा गजर चालू आहे पांडुरंगाचा. बघा कशी वारकरी नाचतात. गजरात वारकरी आहेत. बघा डीजे पण आहे. फुल जल्लोष चालू आहे. विठू माऊलीचा गजर आता बँजो पथकामध्ये गजर चालू आहे. दिंड्या येतात याच्यातून घुसणं कठीण होते मित्रांनो. बाहेर पडता येत नाही म्हणून दिंडीला कोणी लहान मुलाला वगैरे आणू नये. जसं आपल्या प्रल्हाद शिंदेची भक्तिगीतं चालतात आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही कार्यक्रम असला पूजाविधी तर आपल्या पूजाविधीला जे भक्तिगीतं चालतात प्रल्हाद शिंदे तशी आपली पारंपरिक पद्धतीची हे वारकरी संप्रदाय कमी होत नाही. कधी वाढतं पण कमी होणार नाही आणि याच्या पुढेही वाढणार पण कमी होणार नाही. वारकरी संप्रदाय हा खूप मोठ्या जल्लोषानेच चालतोय. बँजो पथकाच्या आणि तसेच पालखी घेऊन असे साजरा करतात. वारकरी यावेळी भरपूर जोमात आहेत. म्हणजे गर्दी अशी अफाट आहे की त्याच्यात चालणं कठीण झालेलं आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही मंडळी असे गजर मी कधी बघितलं नाही. दरवर्षी येतो लवकरच जातो पण यावर्षी थोडा लेट. या मावल्या बघा. मावल्या कुठून आहे तुम्ही? कुठून आल्या? अकोला जिल्ह्यावरून मंडळी आलेली आहे. माऊल्या एवढा जल्लोष वारकरी नाचतात. आई तुमचं वय किती आहे? 60च्या वर झालंय. 60च्या वर झालंय त्यांचं. 65च्या वर. तुमचं नाव काय? ताईबाई इंगोले. ताईबाई इंगोले बघा तुम्ही कसे नाचतात. अशा माऊल्या वारकरी संप्रदायाला भरपूर जल्लोष करतात मित्रांनो. तर तुम्ही एकदा आषाढी एकादशीला येऊन पहा पण मात्र लहान मुलाला घेऊन येऊ नका. लहान मुलाला घेऊन येणं हे रिस्की पडतं. अकोली चांगला. माऊली दरवर्षी येता का तुम्ही वारीला? 3च वाऱ्या झाले का? हां म्हणजे तुम्हाला पांडुरंगाने साथ दिली तेव्हा तुम्ही याला चालू झाला. ठीक आहे चला मंडळी तर आपला ब्लॉग कंटिन्यू करत राहा. बघा मित्रांनो कशा माऊल्या नाचतात. माऊलीचे वारकरी असे एक जोरात असतात. पूर्ण आनंदाने आषाढी एकादशीला मनोभावाने सर्व येतात. हां तर मित्रांनो तुम्ही आषाढी एकादशीला एकदा तरी येऊन बघा. पंढरपूर हा आषाढी एकादशीला एकदम भरघोस पब्लिक असतोय. तर या पब्लिकमध्ये आपण लहान मुलांना घेऊन एका मित्रांनो. चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा मित्रांनो.
मंडळी यावेळी भरपूर गर्दी आहे, लाईनच चालत नाही, फुल गर्दी आहे दर्शनासाठी. मंडळी बघा भरपूर गर्दी आहे. विठ्ठल माता मी विठ्ठाचा. गिरीश महाजन आलेले आहे. कोणी उजवीकडे वळणार नाही, डावीकडे जातील. पोलीस ऑफिसर अंमलदार कोणी उजवीकडे वळू देऊ नका. गिरीश महाजन सर्व वारकऱ्यांचा सर्व देवीच्या शासनाच्या वस्तू स्वतः आपल्या स्वास्थ्यासाठी उभे आहेत. सगळ्यांचं आपल्या खूप खूप स्वागत. पंढरी नगरी आपलं खूप खूप स्वागत. मंडळी दर्शनासाठी गिरीश महाजन आले. एका साईडला घ्या. आणि आम्ही मंदिराची पोहोचायला तरी पण अर्धा तास जाईल. एवढी तुम्हाला गर्दी आहे. बापरे, भरपूर गर्दी आहे. एवढी आम्हाला गर्दी आढळली नाही. आम्ही सकाळ सकाळी येऊन जातो पण यावेळी लेट झालो. भरपूर गर्दी. खूप भारी वाटतं आल्यावर मला शांत होते. पांडुरंग पांडुरंग पुंडलिकावर पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. तर मंडळी समाधान एक सांग म्हणा. भक्ती गीत विठ्ठलला बाहेर काढला. नामदेवानी ज्ञानेश्वर महाराज चक्क झाले त्याची भक्ती पाहिजे. हो सावकाश झाला, सावकाश झाला. पाय बसले
कांदेकर आणि त्यांच्याबरोबर 2-3 महिला आहेत. तिने संत नामदेवबारी ठिकाणी यायचं आहे. पण तानाजी साठे ज्या ठिकाणी असतील तिथे संत नामदेवबारी ठिकाणी यायचं आहे. सोबत आपल्या बाजीराव कांबळे आहेत. संत नामदेवबारी ठिकाणी यायचं आहे. आम्हाला इंदुबाई मोवाजे या ठिकाणी संत नामदेवबारी ठिकाणी यायचं आहे. पण आपले नातेवाईक या ठिकाणी वाट बघत आहेत. नामदेव पटोळे ज्या ठिकाणी असतील. रामकृष्ण हरी पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. तर मित्रांनो आता मुख दर्शन आम्हाला झालेले आहे आणि मंदिराभोवती एक फेरी मारायला चाललोय. आता दर्शन झालेलं आहे ॲक्च्युली. मंदिराला फेरी मारतोय प्रदक्षिणा. 11 वर्षाची मुलगी आहे. ज्ञानेश्वरी पवार मुलगी तर मित्रांनो बघा मुलगी आता हरवली. अशा गोष्टी जर आपली लहान मुलं आणणार या एवढ्या गर्दीत नाही आणलेली चालतील. लहान मुलं हे लक्षात ठेवा. वारकरी हे जोमाने असतात एकदम जोराने. म्हणून वारीला येताना लहान मुलांना आणूच नाही अक्षरशः. कारण असे हां माग जातोय ना आपल्याला ते वारी. म्हणून लहान मुलांना मित्रांनो आणत जाऊ नका वारीला. गर्दी पाहू शकता तुम्ही. वारी थांबवते पहिल्या तर म्हणा पुंडलिका वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की हर हर महादेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. मंडळी आता आमचं दर्शन झालेलं आहे मुखदर्शन. तर आम्ही प्रदक्षिणा घालतो मंदिराला प्रदक्षिणा घालतो आणि थेट घरी निघतो. तर व्हिडिओ कंटिन्यू करत जा. जेव्हा निघणार तेव्हा ऑफ करणार. मित्रांनो माझ्या जयदास गावंड ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि आपला चॅनल बघायला विसरू नका. कंटिन्यू बघत आपण. आपला चॅनल फक्त भजनासाठी आहे, बाकी काही नाही. जयदास गावंड ऑफिशियल या चॅनलला कंटिन्यू बघा. गावचा सुपुत्र तालुका पनवेल आपल्या चॅनलला कंटिन्यू भजन असतं, बाकी काही नाही. जयदास गावंड ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो एक वारकऱ्याची एक पारंपरिक सांप्रदायिक विषय आहे की जशी प्रल्हाद शिंदे यांची भक्तिगीतं पारंपरिक पद्धतीने गायली जातात तशी आपली ही मंडळी जेवढी येते भक्तजन हे पारंपरिक पद्धतीनेच हे विठ्ठलाच्या दर्शनाला आषाढी एकादशीला एवढी गर्दी कधी नसतोय इतर दिवशी, पण आषाढी एकादशीला येऊन पहा किती गर्दी असते इथे. आम्ही तर कंटिन्यू येतो, पण तुम्ही पण या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जयदास गावंड ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पूर्ण चॅनल भजण्याचं मिळेल. बोल तू बोल. तर आता आम्ही आलेलो आहोत पंढरपूरला. आता आम्ही दर्शनाच्या म्हणजे मुखदर्शनाच्या लाईनीला आहोत. तरी पण आता मुखदर्शन झालेलं आहे आणि आता लाईनीत खरोखरच धर्तीवरचा जर स्वर्ग बघायचा असेल ना तर खरोखर एकदा तरी पंढरीच्या वारीला या आणि इथं येणारा जो आनंद मिळतो ना ते खरोखर बघून या. किती इथे मनात आनंद साठलाय प्रत्येक माणसाच्या. किती म्हातारे लहान थोर किती लोकांना
ना असं वाटते की इथे आनंदाने तिथे एवढ्या गर्दीतून हे बिंदास जीवाची पर्वा न करता ते दर्शनासाठी आमचे पोलीस कर्मचारी वगैरे सर्व लोक एकदा एवढा आनंद साजरा करतात ना. आता आम्हाला तर 7-8 वर्ष झाली आम्ही येतो, खूप बरं वाटतं. इथे आल्यावर आमच्या मनाला आहे ना खूप एकदम समाधान होतं, सुखी समाधान होते. भले वर्षातून एकदा वारी होते. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यावर एवढं भारी वाटतं ना, ते मनातले सर्व दुःख विसरून आणि सर्व काही विसरून या पंढरीच्या वारीला आम्ही येतो. आणि याच्या पुढे पण आम्ही देवाला असं सांगू की कसं कोणत्या रूपात येऊन आम्हाला कशा तरी पंढरपूरला घेऊन यावे. तर तुम्हाला जर चॅनल आवडला असेल तर जरूर नक्की बघा आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी, पंढरीनाथ महाराज की जय. केलीस तोच घे, बॅगच घे समोर. पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, हे जे मंदिरात आहे ते पश्चिम द्वार, पाहू शकता. पश्चिम द्वार म्हणजे आमची एवढीच प्रदक्षिणा करा. आम्हाला फिरवले इथून, गर्दी जास्त असल्या कारणाने आम्हाला दुसऱ्या बाजूला फिरवले सर्व मंडळीला. तर व्हिडिओ कंटिन्यू करत जा तुम्ही. चंद्रभागेच्या काठी नाव मांडला, चंद्रभागेच्या काठी नाव मांडला, चंद्रभागेच्या काठी नाव मांडला. गजर हरी नामाचा झेंडा रोविला, गजर हरी नामाचा झेंडा रोविला. मित्रांनो, पाहू शकता समोर दिंडी आलेली आहे, मोठी दिंडी आहे. मोकळा केलेला आहे. चालत राहा, एके ठिकाणी थांबू नका, वाकून नमस्कार करू नका. माऊली चालत राहा, चालत राहा, चालत राहा, चालत राहा. डावीकडनं चला माऊली, डावीकडनं चला, डावीकडनं चला, चालत राहा. डाव्या साईडला चला, डावीकडचा रस्ता मोकळा केलेला आहे. चालत राहा, चालत राहा माऊली, चालत राहा. एका ठिकाणी थांबू नका, विठ्ठलाचे नामस्मरण करत राहा. पण मंडळी प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे आता आमचं. आणि आता आम्ही आमच्या घरी जायला भरपूर झाले. आम्ही रात्रभर प्रवास केला आणि आता घरी जायला निघतो. प्रसाद वगैरे घेतो आणि घरी निघतो. हे बघा, प्रसाद घेऊन झालेला आहे. बघा मंडळी किती गर्दी आहे. हे दर्शन घेऊन बाहेर पडले, दर्शन घेण्यासाठी गोल मंडळी आहे. मित्र, आपल्या दुकानाचं नाव काय? माऊली. माऊली पकवास दुकान जो आहे तिकडं का? ते तुमचंच आहे का?
तर त्यांचं 2 दुकानं आहेत. एका दुकानामध्ये पकवास आम्ही घ्यायला आलो होतो, आता दुसऱ्या दुकानामध्ये चालतं. तर त्या दुकानामध्ये बघतो पकवास कुठली पसंत पडते, पण आम्हाला भजनासाठी पकवास घ्यायची आहे. चला माऊली चला. आपला चॅनल आहे जयदास गावंड ऑफिशियल, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग तुम्हाला चॅनल भजनी चॅनल आहे, दुसरं काही चॅनलला नाही आहे. भजना चॅनल कंटिन्यू भेटेल तुम्हाला. चला. तर मित्रांनो आता आम्ही त्या माऊलीचा जो पकवासचा दुकान होता त्यांच्या दुसऱ्या दुकानामध्ये आलो आहे. पकवास आम्हाला घ्यायची आहे, त्यासाठी आम्ही आलो आहे पकवास एक चॉईस करायला, कारण आम्हाला भजनाची आवड आहे. भजनासाठी आम्हाला एक पकवास घ्यायची आहे. तर मित्रांनो मी आता पकवास घ्यायला जातो, चेक करतो पहिला, नंतर घेतल्यावर तुम्हाला ब्लॉग नंतर मात्र कंटिन्यू करत जा. तर मित्रांनो आता आम्ही माऊली या दुकानातून पकवास घेतलेली आहे आणि निघालोय स्टेट घराला. माऊली दुकान ना, माऊली विना पकवास भांडार. चला. माऊली विना पकवास भांडार आहे, इना वगैरे सर्व आहे बघा. चला. मित्रांनो आहे शिवाजी स्मारक. शिवाजी स्मारकाच्या बाहेर हे जे स्मारक सर्व आहे हे आपल्या संतांचे आहेत सर्व. मित्रांनो पंढरपूरला आषाढी एकादशीला जरूर या तुम्ही बघा. आषाढी तुम्हाला कशी जर व्हिडिओ वाटले चालले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये कळवा. तर मंडळी आता आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि घरी जायला निघालो. तर आपला व्हिडिओ आहे ते व्हिडिओ उद्याना टाकण्यात येईल. तुम्ही ते व्हिडिओ कंपल्सरी बघा, स्किप करू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा पंढरपूरचा वाटतंय जर आवडलंय तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आमची मंडळी पण झोपली आता आणि बघा आता आम्ही निघालो. जग पाहिला हा एक गुहा आहे ना, हा लाजालूच आहे. पंढरपूरला आला तरी चेहरा दाखवत नाही बघा, दुसरी लोक समोर येतात पण हा बघा कसा लाजतोय. हा आणि ते तिकडे निरंकारी बाबा आहे पुढे. निरंकारी बाबा तू मग ते फेटा निरंकारी बाबा पुन्हा समोर एक वारकरी बसलेला आहे, इंदुरकर बाबा. आणि इथं बुवा कुठले बसलेले आहे, आसाराम बाबा. तर मंडळी आता आम्ही घरी निघालो. टाटा बाय बाय. आता इथंच ही व्हिडिओ एंड करतोय.